मित्रांनो 10वी पास आहात, ITI झालंय, डिप्लोमा झालाय, तर तुमच्यासाठी NMDC लिमिटेड तर्फे भरती निघाली आहे। जसं की बघू शकतात यांची PDF आपल्या हातात आहे आणि टोटल 995 जागांसाठी भरती असणार आहे। जसं की तुम्ही वाचू शकताय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस, यस भारत सरकार अंतर्गत येतं। 10वी पास वर जर का तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल किंवा ITI तुमचं झालेलं आहे किंवा डिप्लोमा तुमचा झालेला आहे तर नक्की संधीचा फायदा घ्या। सॅलरी पण चांगली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पोस्ट पण चांगली असणार आहे आणि भरपूर साऱ्या जागा आहे। अनेक जणांना याबद्दल माहितीच नाही आहे, कारण की अपडेट येऊन सुद्धा 10-12 दिवस होऊन गेलेले आहे आणि अनेकांना याबद्दल माहिती नाही आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे ती फील्ड अटेंडंटसाठी आहे। ट्रेनी म्हणून ही पोस्ट असते। 3 वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, त्या अंतर्गत ही भरती आहे। जसं की बघा, पहिल्या पोस्टसाठी या डिपार्टमेंटला 86, 38 आणि 27 अशा प्रकारच्या वॅकन्सी आहे। महत्त्वाचं म्हणजे फक्त आणि फक्त मिडल क्लास, म्हणजे तुम्ही 10वी पास आहात तरी अप्लाय करू शकताय किंवा ITI झालंय तरी करू शकताय। आता या खालच्या ज्या पोस्ट आहे त्यामध्ये स्पेसिफिक तुम्हाला ITI लागणार आहे। त्यामुळे जर का तुम्ही 10वी पास असाल तर बघा 86, 38 आणि 27 या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर मेंटेनन्स असिस्टंट इलेक्ट्रिक हे जर तुमचं झालं असेल तर 49, 56 आणि 36 ITI इन इलेक्ट्रिक ट्रेड हे जर झालं असेल तर दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करा। मेकॅनिकल तुमचं झालेलं आहे तर 86, 182 आणि 37 सगळ्यात जास्त जागा मेकॅनिकलसाठी आहे। सहसा मेकॅनिकलसाठी जागा येत नव्हत्या, अनेक मुलं परेशान होते, पण आता फायनली चांगल्या जागा आल्या आहे। त्यामुळे ज्यांचं मेकॅनिकल झालं आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा। मग ITI इन वेल्डिंग झालं आहे, फिटर झालं आहे, मशिनिस्ट झालं आहे, मोटर मेकॅनिक झालं आहे, डिझेल मेकॅनिक झालं आहे, ऑटो इलेक्ट्रिशियन झालं आहे, अप्लाय करू शकताय। त्यानंतर चौथ्या पोस्टसाठी फक्त 3 आणि 3 6 जागा आहे। बघू शकता यासाठी क्वालिफिकेशन का पाहिजे, म्हणजे थोडक्यात जो पण तुमचा ITI झाला आहे त्यानुसार तुम्ही तिथे अप्लाय करू शकताय। 5व्यापासून ज्यांचं डिप्लोमा झाला आहे, यस तुम्ही ते बघू शकताय, इलेक्ट्रिशियन ग्रेड 3 ट्रेनी लेवलच्याच पोस्ट आहे। मग 3 वर्षाचा तुमचा डिप्लोमा झाला आहे इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ इंडस्ट्रियल आणि डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट हे जर तुमचं झालं असेल तर 5व्या पोस्टला अप्लाय करू शकताय। जागा बघू शकताय। त्यानंतर डिप्लोमासाठीच वॅकन्सी आहे। मग तुम्ही बघून घ्या तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडमध्ये जर कोणाचा इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा झाला आहे, मेकॅनिकल डिप्लोमा झालेला आहे तर तुम्ही नक्की इथे अप्लाय करा, कारण की चांगली संधी आहे। म्हणजे फक्त आणि फक्त 10वी पास आहे तरी करू शकताय, ITI पास आहे तरी करू शकताय आणि डिप्लोमा पास आहे तरी करू शकताय। आता थोडक्यात कमेंट करा तुम्ही काय पास आहात, म्हणजे त्यानुसार वॅकन्सी मी आणेल, कारण की भरपूर सारे अपडेट येत आहे पण मला नेमका कळत नाही आहे तुमचं शिक्षण काय झालं आहे, कुठले जॉब अपडेट आणले पाहिजे। त्यामुळे नक्की कमेंट करा, मी व्हिडिओ बनवेल। त्यानंतर स्टायपेंड आणि पे काय तर तुम्ही ते बघू शकताय। फर्स्ट 12 मंथ जी की ट्रेनिंग आपली असते ॲज अ ट्रेनी म्हणून, तर बघा पहिल्या 12 महिन्यासाठी म्हणजे एका वर्षासाठी 18,000 आहे। त्याच्यानंतर पुढच्या 6 महिन्यासाठी 18,500 आहे आणि त्यानंतर आपला पेमेंट वाढून 31,850 रुपयांपर्यंत जातो 10वी पासवर। तेच जर तुमचा ITI झालाय तर 35,040 रुपयांपर्यंत जातो। डिप्लोमा झालाय तरी सेम आहे, म्हणजे पहिले 1.5 वर्ष 18,500 रुपयावर आपल्याला काम करावं लागतं, ज्यामध्ये सगळं काम कसं करायचं, काय करायचं सगळं काही इथे आपल्याला शिकवलं जाणार आहे। आणि त्यानंतर परमनंट झाल्यानंतर आपले ते 31,850 ते 35,040 रुपयांपर्यंत सॅलरी मिळते। मॅक्झिमम वय इथे 30 पाहिजे, पण तुम्ही कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सूट दिलेली आहे। एज कधी कॅल्क्युलेट केलं जाणार ते 14/6/2025 या दिवशी तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। म्हणजे कमीत कमी 18 वय पाहिजे, जास्तीत जास्त 30 वय पाहिजे, पण कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सूट दिले। जसं की तुम्ही बघू शकताय 5 वर्षाची सूट आहे SC ST साठी, 3 वर्ष सूट आहे OBC मधून तुम्ही असाल तर। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं, तर बघा ही भारत सरकारची वेबसाईट आहे NMDC ची, यावरून आपण अप्लाय करू शकता। क्लिक हिअर टू अप्लाय, बघा हे पहिलं डिपार्टमेंट, दुसरं डिपार्टमेंट, तिसरं, तर तुम्ही बघून घ्या तुम्हाला कुठलं जवळ आहे काय, तुम्ही गुगलवर सर्च करा आणि त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय। ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे, तर इथे बघा खाली सगळी माहिती दिली आहे। 10वी पासवर तुम्ही अप्लाय करताय तर तुमची OMR बेस्ड टेस्ट होणार आहे आणि फिजिकल ॲबिलिटी टेस्ट होणार आहे।
पण बाकी सगळ्यांसाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. त्यानंतर तुमची ट्रेड टेस्ट, म्हणजे तुम्ही मेकॅनिकलमधून केला आहे, इलेक्ट्रिकलमधून केला आहे, ज्याच्यातनं पण केला आहे त्या ट्रेडची एक टेस्ट होते आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट, आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं. ओके, तुम्ही इथे बघू शकता कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये काय असतं, जनरल नॉलेज 70 मार्कासाठी आणि न्यूमेरिकल अँड रेझोनिंग ॲबिलिटी 30 मार्कासाठी. म्हणजे 10वी पासवर जे भरणार आहे त्यांच्यासाठी अगदी सोपे एक्झाम आहे. जनरल नॉलेज अँड न्यूमेरिकल अँड रेझोनिंग ॲबिलिटी. जे कम्प्युटर बेस्ड टेस्ट देणार आहे ते इथे बघू शकता सब्जेक्ट नॉलेज, म्हणजे जिथून तुम्ही ट्रेड केला आहे त्याचं नॉलेज, आणि प्लस जनरल नॉलेज अँड न्यूमेरिकल, म्हणजे सेम 10वी सारखंच आहे. म्हणजे तुम्ही इथे 10वी पास असाल तर फक्त ही एक एक्झाम द्यायची आहे, आणि ज्यांचं डिप्लोमा ITI झालं आहे त्यांनी ही एक्झाम द्यायची आहे. त्यानंतर तुमची ट्रेडची टेस्ट होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, जनरल टेस्ट चेक केली जाईल, आणि त्यानंतर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे SC, ST, PWD, एक्स सर्व्हिस म्हणून तुम्ही आहात तर कुठलीही फी भरायची नाही आहे. फक्त UR, EWS आणि OBC साठी 150 रुपये ते फी असणार आहे. तर चांगलं अपडेट आहे. जे 10वी पास आहे, ITI झालं आहे, डिप्लोमा झालं आहे, नक्की अप्लाय करा. तुम्हाला याची एक्झामची तयारी करायची असेल तर बुक इथे मी टॅग करून देईल, जिथून तुम्ही अभ्यास इझिली सुरू करू शकताय. घर बसल्या स्टडी करून तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकता, कारण की सोपी 10वीच्या बेसवर एक्झाम असते. आणि अप्लाय करायचं असेल तर तुम्ही यावर क्लिक करून अप्लाय करू शकता. जस्ट यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन टू अप्लाय म्हणायचं आहे, किंवा फ्रेश कॅन्डिडेट असाल तर फ्रेशवर क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर हा सगळा फॉर्म भरून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं अकाउंट क्रिएट करून लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करा, नाव अपलोड करा, सगळी माहिती PDF मध्ये दिली आहे. हाऊ टू अप्लाय ही PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे. तिथून इझिली तुम्ही फॉर्म भरू शकता आहे. त्यामुळे 10वी पास असाल तर नक्की फायदा घ्या, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.